ठाण्याच्या मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 जानेवारी रोजी रस्ता ओलांडताना फिर्यादी महिलेच्या कडेवर असलेल्या एका चिमुकलीचं अपहरण झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंब्रा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत एक पुरुष आणि 2 महिलांना अटक केली। त्यांच्या विरोधात चिमुकलीचे अपहरण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे। यात पोलिसांनी तब्बल 1600 सीसीटीव्हीच्या फुटेजचा शोध घेतलाय। फरजाना मोहम्मद फिरोज मंसुरी, वय वर्ष 23, राहणार कौसा मुंब्रा, ठाणे, या घटनेच्या दिवशी 22 जानेवारी रोजी घरी निघाले असताना दोन्ही मुलींना कडेवर घेऊन रस्ता ओलांडताना फिर्यादीची मोठी मुलगी अनाबिया ही रडत होती, तर दुसरी मुलगी आफिया खातून शाहरुख अली ही अनोळखी महिलेच्या जवळ येताच आरोपी महिलेने चिमुकल्या मुलीला माझ्याजवळ द्या, मी पण तिकडेच चालली आहे असं सांगितल्यानंतर फिर्यादी यांनी लहान मुलगी आरोपीकडे दिली, तर महिलेने धूम ठोकली। सदर प्रकरणानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा 22 जानेवारी रोजी दाखल करण्यात आला होता। अखेर पोलिसांनी तब्बल 1600 सीसीटीव्हीच्या फुटेजचा शोध घेत आरोपीला अखेर ताब्यात घेतलाय। जानेवारी रोजी संध्याकाळी 6च्या सुमाराला एक गुन्हा दाखल झाला। त्याच्यामध्ये फिर्यादी होत्या फरजाना मोहम्मद फिरोज मंसुरी। तिची तक्रार अशी होती की त्या बाजारामध्ये त्यांच्या 2 मुलींना घेऊन गेल्या होत्या आणि डीसीबी बँकेसमोर रस्ता क्रॉस करत असताना तिची छोटी मुलगी, तिचं वय 3 वर्ष आणि धाकटी मुलगी, तिचं वय 3 महिने, यांना घेऊन परत येत असताना मोठी मुलगी रडायला लागली। त्यामुळं दोन्ही मुलींना घेऊन रस्ता कसा क्रॉस करायचा, तर एक बुरखाधारी महिला आली आणि त्यांना म्हणाली की तुला मुझे भी रोड क्रॉस करना है, एक लड़के को मेरे पास दे दो, असं म्हणून तिने त्या मुलाला छोटी मुलगी जी होती 3 महिन्याची त्या मुलीला घेतलं। दोघीजणी डिवायडरपर्यंत बरोबर चालत आल्या आणि त्यानंतर जी अनोळखी महिला होती ती महिला जोरात रस्ता क्रॉस करून पलीकडे निघून गेली आणि रिक्षामध्ये बसून निघून गेली। त्यांनी शोधाशोध केली परंतु काही फायदा झाला नाही आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार केली। जेव्हा तपास सुरू केला त्यावेळी तपासामध्ये असं लक्षामध्ये आलं की रिक्षाचा नंबर नव्हता, परंतु त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला आई असं दिलेलं होतं। त्यावरून मग पहिल्यांदा ही रिक्षा ट्रेस करण्यात आली, रिक्षा ड्रायव्हरकडे चौकशी करण्यात आली। रिक्षा ड्रायव्हरने सांगितलं की एका महिलेला मी मुंब्रा रेल्वे स्टेशनला सोडलेलं आहे। त्याप्रमाणे मग पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या 4 टीम टोटल तयार केल्या गेल्या, क्राईम ब्रँचच्या 2 टीम तयार केल्या गेल्या। या टीम्सनी मुंब्रा रेल्वे स्टेशनवरचं सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदा चेक करणं सुरू केलं। त्यातून असं लक्षामध्ये आलं की एक बुरखाधारी महिला काहीतरी घेऊन बदलापूरच्या दिशेला जाती। त्यामुळं मग मुंब्रापासून बदलापूरपर्यंतचे सगळे रेल्वे स्टेशन्स चेक करण्यात आली। एक महिला बदलापूरला उतरली असं दिसलं, त्यानंतर जाऊन आपण खात्री केली आणि खात्री केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की ती महिला ही नाही आहे, केवळ बुरखा असल्यामुळं ते असा हे झाला होता। त्यानंतर पुन्हा तपास मोजा घेऊन थांबला। मग मुंब्रा रेल्वे स्टेशनमधल्या सगळ्या सीसीटीव्हीचं पुन्हा एकदा बारकाईने निरीक्षण केलं। त्यावेळी असं लक्षामध्ये आलं की प्लॅटफॉर्म नंबर 2 वर एक महिला त्यामध्ये एक बाळाला घेऊन येते, त्या बाळाचा सॉक्स पायाच्या बाजूला दिसतोय, एका माणसाला भेटते, त्यांना अजून एक महिला येऊन भेटते आणि त्यानंतर एक महिला परत निघून जाते स्टेशनच्या बाहेर आणि त्यानंतर एक ती महिला आणि तिच्याबरोबरचा माणूस इकडं CST लोकलमध्ये बसतात आणि मुंबईच्या दिशेला निघतात। त्यानंतर मग मुंबईकडची आपण सगळी रेल्वे स्टेशन चेक केली। ठाणे रेल्वे स्टेशनला ती महिला उतरल्याचं नंतर निष्पन्न झालं ती महिला आणि पुरुष, आणि त्यानंतर पुढचा बाकी काही केस लागायला तयार नव्हता। परत तपास जी महिला मुंब्र्यामध्ये निघून गेली होती त्या महिलेच्या दिशेने सुरू झाला। पूर्ण सीसीटीव्ही फुटेजेस पुन्हा चेक केली आणि चेक केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की शादी महल हॉल रोडला इंशानगरला ती महिला उतरलेली आहे, परंतु त्या भागामध्ये अनेक बिल्डिंग्स आहेत आणि सगळ्याच भागामध्ये काही सीसीटीव्ही कव्हरेज नाही आहे। परंतु गोपनीय बातमीदार आणि त्यानंतर बाकी सगळ्या सोर्सेसचा वापर करून या महिलेला निष्पन्न करण्यात आलं। या महिलेचं नाव निघालं नसरीना शेख। या नसरीना शेखला चौकशी केली त्यावेळी तिने असं सांगितलं तिची बहीण आणि तिचा मेहुणा हे दोघं मुलाला आले होते तिला न सांगता, आणि तिला त्यांनी प्लॅटफॉर्मला बोलून घेतलं होतं हे सांगण्यासाठी की तुम्ही सरप्राईज दिखाने वाली रेल्वे स्टेशन पे आजा। आणि त्यानंतर मग जेव्हा ती तिकडे गेली त्यावेळी सरप्राईज म्हणजे काय, तर 3 महिन्याचं बाळ दाखवलं। बाळ दाखवल्यानंतर घाईघाईने ही लोकं निघून गेली। त्यानंतर
बहीण आणि मेहुणा हे कुठे विचारल्यानंतर मग त्यानंतर असं लक्षामध्ये आलं की हे मूळचे याचे आहेत खेत्री जिल्हा अकोला. त्यानंतर आपण अकोल्याला टीम पाठवली खेत्री गावामध्ये आणि त्यानंतर ते लहान बाळ आणि त्याचबरोबर ते दोघेही नवरा बायको आरोपी यांना आपण ताब्यामध्ये घेतलेलं आहे. केवळ 6 दिवसामध्ये 3 महिन्याचं लहान बाळ हे आपण सुखरूपपणे परत आणू शकलेलो आहे. मुंब्रा पोलिसांनी ही अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. म्हणून मुंब्रा पोलिसांचं या निमित्ताने मी अभिनंदन करतो. अपहरणाचं कारण असं होतं की लग्न होऊन जवळजवळ 8-9 वर्ष झाली परंतु मूल होत नव्हतं आणि यूट्यूबवर कुठेतरी तिला असं कळालं होतं. म्हणजे फडणवीसा आरोपी जे आहेत फडणवीसा मुजीब मोहम्मद फडणवीसाला असं कुठेतरी सांगितलं होतं आणि यूट्यूबवरून तिला असं केलं होतं की मुंब्रा भागामध्ये म्हणे नवजात अर्भकाशी सोडून दिली जातात किंवा रस्त्याकडे टाकली जातात तुला घेतली त्याच्यामध्ये नक्की मिळेल असं त्यांना वाटलं. बहिणीला देखील यावेळी न सांगता यापूर्वी 2 वेळा ती मुंब्राला येऊन गेली होती. तिला असं काही सापडलं नव्हतं परंतु यावेळी तिला तो मिळाला आणि त्यानंतर त्या बालकाला तिने उचललं. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिले बदलापूरच्या दिशेने शोध मोहीम सुरू होती. त्यामुळे पाहिलं तर अनेक सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला हाताळावी लागली होती. त्याकरिता नेमकं किती सीसीटीव्ही हाताळले होते यामध्ये किती नेमकं पोलिसांना पोस्टमॉर्टम तैनात केला होता? एकूण मुंब्रा पोलीस स्टेशनच्या 4 टीम होत्या. हे टीमचं आपल्यासमोर आहेतच आणि यांनी दिवस रात्र काम केलेलं 16-18 तास काम केलेलं आहे. कमीत कमी 1600 सीसीटीव्ही फुटेज आपण चेक केली. या सगळ्यांचं अनालिसिस करणार त्यानंतर एका सीसीटीव्हीवरून दुसऱ्या सीसीटीव्हीपर्यंत जाणार कमीत कमी 1600 सीसीटीव्ही चेक केली. तर महिला का पुराना आपराधिक रिकॉर्ड कुछ नहीं। कितने घंटे में क्या सॉल्व किया आप लोगों ने? इसको 6 दिन लग गए लेकिन ये दोनों दिनों काफी कॉम्प्लिकेटेड ये था. 6 दिन के अंदर हो गया. सर धाराएं क्या लगी उन पे? BNS सेक्शन 137(2)